यावेळेस तर बिग बॉसच्या घरामध्ये काही कंटेस्टंट लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत आणि त्यांना डीपी हा त्यांचा दिवाळीचा किस्सा सांगताना दिसतोय। तर पहिलं कसं आपण कपड्याची आपल्याला हौस होती, फटाक्याची मजा होती, त्याच्यामुळे त्यावेळेचं वातावरण जे होतं ते वेगळंच होतं, त्याच्यामुळे तिथे एक मजा यायची। आता आपल्यासारखं नाही की आपण आपल्या पोरांना हे घे तुझा ड्रेस, हा घे तुझा ड्रेस असं करून देतो, त्यावेळेस तसं नव्हतं। आपल्याला कपडे त्यावेळेस दिवाळीतच मिळायचे आणि शाळेचा जो पहिला दिवस असेल त्यावेळेस, म्हणजे वर्षातून आपल्याला 2 वेळा कपडे मिळायचे, त्यामुळे त्याची मौज एक वेगळी होती। आणि आता कसं झालं की प्रत्येक वेळेस कधी ना कधी कपडे घेतच असतो आपण, त्याच्यामुळे ती मजा नाही राहत। आणि पहिल्या ह्याच्यात आपण एकतर मोठ्या भावांचे कपडेच वापरायचो आणि त्याच्यानंतर एखाद्याचं लग्न आलं तरच आपल्याला कपडे मिळायचे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला कपडे मिळत नव्हते। त्याच्यामुळे 3 वाजता आंघोळ करायचं, पहाटे उठायचं, मग ती कपडे घालायचं, त्यामुळे आता 3 वाजले मग 3 वाजले, कधी पहाट होते, असं करून मी सततच उठायचो। आणि त्यावेळेस आमचे पप्पा एक 100 फटाक्याची माळ आणायचे आणि त्यातून मी एक दोरी वळायचो आणि ते सगळे फटाके सुट्टे व्हायचे आणि मी ते फटाके एका पिशवीत भरून गाठ मारून ठेवायचो आणि त्यातले थोडेसे खिशात घ्यायचं आणि मग आम्ही फटाके उडवत फिरायचो। पण उदकाडी घरातली घ्यायची नाही, बाहेरची पोरं उडवत होती त्यांचीच मी उदकाडी घेऊन हळूच लावायचं आणि फेकून द्यायचो, कारण कोण उदकाडी घेऊन दिवसभर फिरणार। त्यावर पॅडी विचारतो फटाके संपतील म्हणूनच का, त्यावर तो सांगतो नाही। पहिलं मला असं व्हायचं की मी ह्या गल्लीच्या ह्या टोकाला जा, त्या टोकाला जा, असं करत मी उडवत फिरत होतो, त्यामुळे मला ती उदकाडी घेऊन फिरायचाच कंटाळा यायचा, त्यामुळे सगळे ती हसत असतात। पण आपण ही लहानपणी अशा गोष्टी केलेल्या आहेत, तुम्ही केलेल्या आहेत की नाही या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।